आणि साहेब तुम्ही याचं उत्तर घ्या पहिले 2 मिनिटं याचं उत्तर घ्या. आता जिल्हा प्रतिनिधी कायमचा हा जरा त्याचा प्लॅनिंग असतो दररोज इथं आंदोलन होतं आज यायला पाहिजे होतं ना. मरण्यापेक्षा काय स्वस्त आहे आज का नाही आला? आणि एवढं स्वस्त झालं का? आणि सर का पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी का बरं तहसीलदार साहेबांनी 4 फोन केले तेव्हा तो आला. मी फोन केला होता, मी ट्रेनमध्ये होतो आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही लवकर पोहोचा. मला म्हणजे पाऊण तास लागेल होता. मी त्यांना म्हणजे सकाळी लवकर निघा काय एवढी म्हटली त्यांना. नाही मग हे लोकांना एवढी मस्ती कुठून आली, कोणाच्या भरोशावर आली? ते डायरेक्ट सांगताय की अधिकाऱ्याचे प्रत्येक अधिकाऱ्याला टेबल आम्ही फुटतो त्याच्यामुळं नाही सांगतो तुम्हाला ऐका. कोणी सांगितलं? दिसतंय ना आम्हाला सर. दिसतंय आम्हाला ते काय आलं नाही. जिल्हा प्रतिनिधी कायमेटचा काय नाही आला इथं. तो तुमच्यापेक्षा अपर बॉस आहे का? त्यांनी तुम्हाला टेंडर दिलेलं आहे का कृषी विभागाला? का तुम्ही ज्याला दिलेलं आहे हवामान केंद्राचं टेंडर कोणी कोणाला दिलं? तो का नाही आला? तो आला नाही याचा अर्थ काय? तुम्ही आता डायरेक्ट विचारताय कोण म्हणलं कोण बोललं? हे सिद्ध होतं ना, सिद्ध होतं ना सर. तो आला नाही याचा अर्थ काय? ठीक आहे, तुम्ही आरोप करता की मागे करता काय करणार? पर्याय नाही तुमच्याकडे पर्याय नाहीये. पर्याय नाही, तसं नाही, तसं नाही. तो यायला पाहिजे होता ना. तुम्ही जिल्ह्याचे बॉस आले समोर बसलेले तो का नाही आला? म्हणून चुका करून काही बोलू नका. फक्त व्हेरीफाय करा. मला जर म्हणायचं मी राजकारण चुका करू हॅलो शकतो. 2 मिनिटं सर. बाकी काहीच नाही. आमची फक्त एकच विनंती आहे का आम्हाला पीक विमा मिळाला पाहिजे. बाकी काहीच नाही, सर्व जाऊ दे सर प्लीज. साहेब मी तो सुद्धा घेतला होता. महत्त्वाचं काय मलाही मान्य आहे की पीक विम्यामध्ये काही नियम बदललेले आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम होते पीक विम्यामध्ये. आणि ते पीक कापणी प्रयोगामध्ये मी आत्ताही सांगितलं की 100% ह्या आठवड्यामध्ये दोषी जे आहेत त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवतो. आणि याच्यामुळं पीक विमा मिळावा म्हणून आता हे बघा कुठलाही निर्णय म्हणजे मी असू द्या किंवा कलेक्टर साहेब असू द्या आम्ही म्हणणार की बाबा नाही तुम्हाला पीक विमा 100% मिळेलच. हा राज्य स्तरावरचा निर्णय आहे शेवटी. आणि जर कलेक्टर साहेबांनी तो पॉझिटिव्ह पाठवला, कलेक्टर म्हणजे आता मी काय सांगायची तुम्हाला गरज नाही, तो अहवाल फायनल असतो. त्यामुळं आम्ही 100% अहवाल तसा पाठवतो ती कॉपी आम्ही तुम्हाला देतो. अहो सर ऐका ना, मी तालुका कृषी अधिकारी साहेबांना हे मागच्या मीटिंगपासून सांगतोय. हे तुम्ही 5-6 मुद्दे घ्या. तालुका कार्यालयाने, जिल्हा कार्यालयाने, प्रतिनिधींनी, कर्मचारी संख्या कमी, सदोष पीक कापणी प्रयोग, हवामान डेटा, ते स्वयंचलित हवामान केंद्राचा हा मुद्दा घेऊन तुम्ही वर अहवाल पाठवा. पण अहवाल पाठवला त्यांनी कोणता ज्याच्यावरती आमचे अर्ज तुम्ही निकाली काढले ना अशा पद्धतीचे अहवाल पाठवले. आता सकाळपासून तोच विषय चालू जाऊ द्या, आम्हाला काय परत तो विषय घ्यायचा नाही. आम्ही तुमचा पूर्ण सन्मान राखतो सर. आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही त्या कंपनीला आदेश द्या. काय जेव्हा मग तुम्हाला तर मान्य आहे ना साहेब, तर पीक कापणी प्रयोगामध्ये गोंधळ झाला हे तुम्हाला मान्य आहे साहेब. इथं आम्ही लाईव्ह ज्यांच्याकडे झाले त्यांचे रेकॉर्डिंग आहे, लाईव्ह झालं इथं सगळं. त्या शेतकऱ्यांनी कबूल केलं, त्यांना कशा सहाय्या घेतल्या काय घेतलं ते सगळं झालं. तुम्ही त्या दोषी अधिकाऱ्यांना एखादा पुरस्कार द्या, निलंबित करा, काय करा, आमचं काही म्हणणं नाही. त्यांना एखाद्या तुम्ही आणखी प्रमोशन द्या. आमचं म्हणणं फक्त एकच आहे, आम्हाला विमा द्या. तेवढं आम्हाला पत्र द्या आणि तसं आम्ही उठणार नाही. आमच्या हात जोडून विनंती, आम्ही आंदोलनाला हिंसक वळण नाही, काही नाही. आमच्या शांततेच्या लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतोय. आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, कोणालाच नाही, आणि आम्हाला त्रास करून घेणार नाही. आमची विनंती फक्त तुम्ही एवढं मांडा, तुम्हाला अधिकार आहे ते सगळ्यांना. मी माझी परत एकदा विनंती करतो की मी तालुका जिल्हास्तरीय तक्रारीवर समिती जी कलेक्टर सभा अध्यक्ष आहे, तर जिल्हाधिकारी साहेब जर स्वतः आदेश देत असतील विमा कंपनीला ते तर फायनल असेल. आणि मी आत्ता इथं सगळ्यांनी मी नाही तर परत मी देवगावली शुक्रवारी किंवा सोमवारी की मी नाही केलं म्हणून 100% तक्रार निवारण समितीची बैठक आम्ही घेऊन जिल्हाधिकारी साहेबांच्या सहीचा अहवाल तसा आम्ही पाठवतो. आणि उद्या कॅबिनेटमध्ये हा महसूल आपला हा मुद्दा कॅबिनेटमध्ये मान्य भुजबळ साहेब घेऊन राहिले, त्यांना तुम्ही अहवाल द्या ना. आता उद्या प्रश्न मागे तुम्ही काय शुक्रवार आणि गुरुवार आणि शनिवार करता? आता उद्या कॅबिनेट आहे, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या मागण्या मांडलेल्या आहे, त्यांच्याकडे व्हॉट्सअपला पाठवलं आहे. आता AI चा जमाना आहे, तुम्ही फक्त अहवाल टाईप करा, फोटो काढून पाठवा, उद्या ते प्रिंट मारून कॅबिनेटमध्ये दाखवतील. महत्वाचं उद्या बरं सोमवार शुक्रवार वगैरे जाऊ द्या, उद्या बैठक लावली कलेक्टर साहेबांकडे, कारण मला सगळ्यांना बोलावं लागेल. अहो कलेक्टर साहेबांकडे तुम्ही बैठक लावा उद्या, त्याबद्दल नाही. पण तुम्हाला प्रथम दर्शनी जे मुद्दे आढळून आले ना ते पाठवा ना. महेश अण्णा पैठणकर भुजबळ साहेबांचे सुय सहाय्यक आहे, उद्या कॅबिनेटमध्ये माननीय भुजबळ साहेब
हा मुद्दा पहिला घेऊन राहिले माननीय मुख्यमंत्री साहेबांसमोर, लागल ना निकाल कलेक्टर साहेबांपेक्षा डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांकडे जातोय. आणि तुम्ही घ्या ना कलेक्टर साहेबांकडे घ्या ना. कलेक्टर साहेबांना आम्हाला पुन्हा ते काढायचं नाही, किती किती तारखेला निवेदन दिले काय जिल्हा तक्रार समितीवर इथून मागे घ्यायला पाहिजे. नाही घेतलं. आणि आम्ही त्यांच्याशी बोललो म्हणजे हा मुद्दा जे आज आणि त्यांनी आता तो आम्हाला लवकर तुम्हाला काय निर्णय द्यायचा तो द्या आम्हाला काहीतरी तुम्हाला ऐका एक मिनिट रामेश्वर, तुम्हाला तर मान्य आहे ना शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, तुमचा प्रामाणिक येतोय, त्या हेतूनं तुम्ही एक पत्र द्या ना त्यांना, उद्या निकाल लागून जाईल ना. म्हणजे बा साहेब तुमचा तळमळ आमची तळमळ एकच आहे, उद्देश एक आहे आपला, तुम्ही द्या पत्र. ठीक आहे, मी आता इथून गेल्यानंतर कलेक्टर साहेबांची आजच बैठक लावायची. चालेल चालेल सर. आजच बैठक लावून आज आम्ही पाठवतो. आणि साहेब